सकाळी ना दुकानावर गेलो होतो. गेल्याबरोबर रेवला सेट करण्यातच माझा अर्धा पाऊण तास जातो. कारण ती बसतही नाही किंवा लवकर उभीही राहत नाही. म्हणून मग तिला असं काहीसं सेट केलं. त्याच्यानंतर बापलेकींनी मस्त असा नाश्ता करून घेतला. घरी आलो. घरी आल्यानंतर ना मला इथे आवळ्याचं लोणचं बनवायचं होतं आणि गाजराचा हलवा पण बनवायचा होता. म्हणून मग मी इथे कोमट तेलामध्ये ना आवळ्याच्या फोडी अशा वितळायसाठी ठेवून दिल्या आणि साईडला ना गाजराचा हलवा बनवायचा होता. त्यासाठीच मग कढईमध्ये थोडंसं तूप टाकून घेतलं आणि त्यामध्ये ना किसलेला गाजर टाकून घेतला. चांगलं असं मिक्स करून घेतलं आणि मिक्स झालं की लगेच म्हटलं मंद आचेवर गाजर इकडे वितळत जाईल आणि इकडे आपलं लोणचं पण होत जाईल. म्हणून मग इकडे लोणचंही चालू होतं आणि हलवाही चालू होता. तर इथे ना थोडंसं मिक्स केलं आणि थोडंसं गाजर असा वितळल्यासारखा झाला की लगेच त्यामध्ये मी तापवलेलं दूध टाकून घेतलं आणि दूध टाकून पण चांगलं असं मिक्स करून घेतलं आणि 10 ते 15 मिनिट मस्त असा मंद आचेवर जोपर्यंत दूध आटत नाही गाजरामधलं तोपर्यंत तो शिजून घेतला. आणि शिजल्यानंतर ना त्यामध्ये थोडीशी साखर टाकून घेतली. गरजेनुसार जेवढी पाहिजे तेवढी. मी थोडासा सायलेंटच बनवला होता आणि साखर वगैरे टाकली. त्याच्यानंतर मिक्स करून घेतलं. मिक्स झाल्यानंतर ना साखर वितळेपर्यंत थोडंसं शिजून घेतलं. त्याच्यानंतर मला त्यामध्ये ड्रायफ्रूट टाकायचे होते, पण ते काही तळले नव्हते. म्हणून मग मी ते थोडेसे असे तुपामध्ये फ्राय करून घेतले आणि त्या हलव्यामध्ये टाकून दिले शिजलेल्या आणि चांगलं असं मिक्स करून घेतलं. तर मस्त असा हलवा रेडी झाला आणि साईड बाय साईड मला लोणचंही बनवायचं होतं. ते लोणचं पण मी बनवून घेतलं. लोणच्याची रेसिपी काही शेअर नाही केली मी. आधी शेअर केलेली आहे, त्यामुळे आता काही शेअर केली नाही. आणि कचोरीचा मसाला बनवायचा होता. तो मसाला बनवून घेतला, लोणचं बनवून घेतलं आणि रात्रीच्या टायमिंगला थोडीशी टी व्ही बघितली. चला मग ब्लॉग इथेच